बोलना चाहूँगा कि 3 साल से महाराष्ट्र राज्य का जो प्रगति रुकी हुई थी वो नगर परिषद के चुनाव में थोड़े जीव मिला। अब महानगर पालिका में और जीव मिल रहा है उनको, और अगली बार जो जिला परिषद का जो चुनाव रहा उसमें भी वो जीव मिलेगा। तो मेरा ऐसा कहना है कि जो समाज के जो नागरिकों की समस्या जो चुन के आते हैं वो पटल पे सुनाते हैं और उनको अवगत करा के सामने मंत्री संतरी हम नगर अध्यक्ष या आयुक्त इनों के सामने जो रख के जो समस्त नागरिकों की समस्या छुटाते हैं वो 3 साल से रुकी हुई थी, वो आज ऐसा लग रहा है कि वो जीवित हो गए। और इसमें जास्ती फायदा महाराष्ट्र में बेहतर समाज सफाई कामगार को मिला, क्योंकि जब से देश स्वतंत्र हुआ उसके बाद यही चुनाव में हमारी नगर परिषद के 47 सफाई कामगार निवड़ के आए। इसलिए हम महाराष्ट्र सरकार का अभिनंदन करते हैं और भारत देश का भी हम उससे भी जास्ती अभिनंदन करते हैं, ताकि हम जो निर्जुम जब संविधान को हम जान रहे हैं, हमारे समाज जान रही है, और नगर परिषद द्वारा ये हमारे को अच्छा सौभाग्य मिला हमारे समाज को। तो हमारे समाज की ओर सभी देख रहे, सभी भारतवासी देख रहे, इसलिए हमें बहुत प्रसन्नता हो रही है। और यहाँ अमरावती में हमारी समाज के माननीय श्री गणेश पूरन जी तंबोले इन ऐसे कार्यकर्ता हैं जो आज से 82 से लेके तो आज तक निस्वार्थपणा हमारे समाज की सेवा कर रहे हैं। कोणते उमेदवार येणार? संपूर्ण अमरावतीमध्ये तर राष्ट्रवादीचा चांगला जोर आहे, कारण की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे म्हणजे नेते आहे माननीय संजूभाऊ खोडके, शुल्बाताई खोडके यांनी संपूर्ण 47 सीटे लढवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, म्हणून त्यांचा खूप मोठा लोकांमध्ये प्रतिसाद भेटत आहे। काय सांगाल? सांगायचं असं आहे मला की आपले जे सगळे नागरिक आहे, हा 17 म्हणजे 2017ला इलेक्शन आला होता, आता 17 म्हणजे 2017 नंतर 12-15 वर्ष नंतर आता इलेक्शन आलेलं आहे। सर्वांनी आपला हक्क बजावला पाहिजे, तर म्हणजे खरोखर हे लोकशाहीचा विजय आहे असं मला वाटतं। काय सांगाल? राजकीय पक्षाच्या उमेदवाराला प्रतिसाद देत आहे की अपक्ष उमेदवाराला? नाही, याच्यात असं आहे की मेन आहे की काम करणारा व्यक्ती कोणता आहे, पक्षाचा असो की अपक्ष असो, फक्त व्यक्ती काम करणारा लोकांमध्ये लोकांचे मूळ जे प्रश्न आहे त्या प्रश्नापर्यंत जाणारा, त्यांची जाणीव करून घेणारा, त्यांना हाऊसमध्ये गेल्यानंतर त्याची हाऊसची त्यांना जाणीव असली पाहिजे, अशा व्यक्ती हे लोकांमध्ये त्याची एक छबी असली पाहिजे। त्या पद्धतीच्याही लोकांना म्हणजे उमेदवाराला लोक निवडतील अशी माझा अपेक्षा। काय वाटते तुम्हाला, कोणता उमेदवार तुमच्या प्रभागातील समस्या सोडवणार? आमच्या प्रभागाचा प्रभाग क्रमांक 12चा मी म्हणजे नागरिक आहे। आमच्या प्रभागामध्ये एक चांगला म्हणजे अशी त्याची छबी जे रात्रदिवस लोकांसाठी झटत राहतो, एक म्हणजे नगरसेवक हा आताचा विषय आहे, परंतु नगरसेवक नसतानाही त्यांनी बरेचसे असे काम आहे की एक नगरसेवक सुद्धा करू शकत नाही असे मोठे मोठे काम त्यांनी आपल्या स्वतःच्या कार्याच्या माध्यमातून, त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून, त्यांच्या प्रशासकीय ज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे। म्हणून मला असं वाटतं की गणेश तंबोले म्हणून एक उमेदवार आहे, हा फार जुना आणि अनुभवी व्यक्ती आहे, त्यांचा लोकांमध्ये खूप प्रतिसाद भेटत आहे। ज्या प्रकारे आपल्या देशात कामं सुरू आहे त्याच प्रकारे प्रभाग क्रमांक 13मध्ये सुद्धा आपल्याला युवा नेतृत्वाची आवश्यकता आहे। त्यामध्ये आम्ही रितेश नेमनानी याच प्रकारे युवा नेतृत्व आहे आणि आम्ही नक्कीच त्यांना वोट करू। समस्या आहे किंवा भावना आहे किंवा त्यांचं कुठले पण काम जे आहे, हॉस्पिटलचं जे काम आहे महत्त्वाचं, अर्ध्या रात्री पण त्यांचं झालेलं पाहिजे। निवडून येऊ या ना निवडून येऊ, कारण की वार्डामध्ये कसं आहे, रस्ते झाले तर हे भरपूर जण करतात, पण कसं आहे जे बाकीचं दवाखान्याचं काम राहते इमर्जन्सीमध्ये कधी पण त्याचं हॉस्पिटल राहते ते त्याचं वेळेवर काम झालं पाहिजे। आणि दुसरी समस्या आहे की आपल्या वार्डामध्ये जे आहे रस्ते नाले जे आहे त्याच्यावर जे ओपन नाले आहे त्याच्यावर पूर्ण स्लॅब टाकून त्याला पॅक करून ते रेग्युलर साफ झालं पाहिजे। त्यानंतर जे वार्डामध्ये जो कचरा पडला राहते त्या मच्छराचं प्रमाण जास्त वाढते, त्याच्यामुळे कसं आहे डेंग्यूची साथ वगैरे होते, लहान पुरावर परिणाम होते, हे सुद्धा झालेलं नाही पाहिजे।
त्याच्यामुळे हा सर्व समस्या आहे आणि हे सर्व समजून घ्यायला पाहिजे नगरसेवक. आणि नगरसेवक कुठल्याही पक्षाचा असो, पक्षाचे काही लेनदेन नाही. नगरसेवक हा आपल्या जवळचा राहिला पाहिजे, सर्व कामं समजून घेतले पाहिजे. नाही तर आज येत आहे 5 वर्षानंतर चेहरा दाखवत नाही, असे झालं नाही पाहिजे. आता अमरावती महानगरपालिकेच्या प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे आणि प्रभाग 18बद्दल जर बोललं तर ज्याही काही पक्षाचे लोक उभे असतील ते सर्वच चांगले आहे, सामाजिक कार्यकर्ते आहे. परंतु मतदारांनी अशा उमेदवारांना मतदान केलं पाहिजे की ज्याच्या मागं पार्टीचं बॅकग्राऊंड आहे किंवा ज्याच्या मागं पार्टीच्या विकास करण्याची क्षमता शक्ती आहे. अशा उमेदवाराला लोकांनी निवडून दिलं पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. तुमच्या प्रभागातून कोणते उमेदवार निवडून येतील काय वाटतं तुम्हाला, काय सांगा? मला असं वाटते की पार्टी बॅकग्राऊंडनुसार ज्याची सत्ता राज्यामध्ये आहे, केंद्रामध्ये आहे, या पहिले महानगरपालिका अमरावतीमध्ये होती, त्यामुळे मला असं वाटते की राज्यात केंद्रात सत्ता आहे त्या पक्षाच्या उमेदवारांना जर निवडून दिलं तर विकास करण्याकरिता त्यांना ताकद मिळेल आणि प्रभागाचा विकास जो आहे तो गतीने होणार. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जर निवडून दिलं तर नागरिकांच्या समस्या सोडवण्याला जास्त वेग येईल. असा पाहिजे एक प्रॉब्लेम सॉल्व झाला पाहिजे. ते जे सामर्थ्य आहे ते आमचे रितेश भाऊ नेमदानी जे आहे त्यांच्याकडे आहे आणि BJP समर्थित आहे ते. त्याच्यामुळे आम्हाला काहीच डाऊट नाही, आम्ही त्यांनाच मतदान करू आणि बढिया प्रकारे प्रॉब्लेम सॉल्व करू.